नमस्कार, सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपण हुकपट्टी आणि आय हुकपट्टी कशा प्रकारे लावायची हे आज पाहणार आहोत। तर आता बघा, डाव्या साईडला म्हणजे आता ब्लाऊजचा ठेवलेला जो डावी साईड आहे तिथे मला हुकपट्टी लावायची आणि उजव्या साईडला आय हुकपट्टी लावायची। तर हुकपट्टी मी 1.25 इंचाची घेतलेली आहे आणि आय हुकपट्टी 3 इंचाची घेतलेली आहे। आता आपल्याला हे लावायचे। आता हे कसं लावायचे बघा, आता ही उजवी बाजू आहे। आता ठेवलेला ब्लाऊज तो डाव्या बाजूला आहे, पण आपला जेव्हा घालतो आपण तेव्हा ती उजव्या बाजूला येते ही पट्टी। तर ही पट्टी आपल्याला हुकपट्टी लावायची। तर आता ही हुकपट्टी 1.25 इंचाची काढली, तर ती आपण काय करूया, अर्धा इंच दुमडून घेऊयात। आता दुमडल्यानंतर काय करायचं, जो ब्लाऊजचा सरळ भाग आहे त्या भागावरती आता आपल्याला ही ठेवायची आहे। जी दुमडलेली पट्टी आहे ती पट्टी आपण सरळ ठेवूयात आणि ब्लाऊजचा जो कपडा आहे तो सरळ ठेवून परत आपण त्यावरती शिलाई मारून घेऊयात। आता इथे शेवटी थोडासा कपडा कट करून मी दुमडून घेतलेला आहे। आता यावरती आपल्याला एक दाबटीप टाकायची आहे। तर आता इथे दाबटीप कशी टाकायची बघा, दोन्ही शिलाईच्या मधोमध आपल्याला ही दाबटीप टाकायची। जो आपण शिवलेला कपडा आहे तो दाबटीपमध्ये आला पाहिजे ही काळजी घ्यायची आपल्याला। आणि आता आपल्याला दुमडून उलट दिशेनं शिलाई मारून घ्यायची। तर ही झाली आपली हुकपट्टी झालेली आहे। हुकपट्टी आपली आतल्या साईडला दुमडलेली असते बघा, ही लक्षात घ्या तुम्ही। आणि ही पूर्ण दोन्ही साईडला आपण स्टिच करून घेतलेली आहे। आता काय करूयात, आता आपण आय हुकपट्टी तयार करूयात। तर आय हुकपट्टी कशी करायची, आता ही का आपल्याला दुमडून वगैरे घ्यायची नाही आहे। आता ही कपडा उलट ठेवायचा आणि त्यावरती जशाच तशी पहिले शिवून घ्यायची। आता इथं कपडा वगैरे दुमडलेला नाही, आपण जेव्हा आपण सरळ कपडा करतो तेव्हा दुमडून घ्यायचा। आता इथं थोडासा कपडा आपण थोडासा आतमधल्या साईडला दुमडून घेऊयात, म्हणजे आपला जो पट्टी आहे तो व्यवस्थित स्टिच होऊन जाईल। आणि आता इथं काय करायचं, थोडासा कपडा आपण कट करून व्यवस्थित सरळ करून घेऊयात। आणि आता इथं आपल्याला एकदा दुमडून परत एकदा दुमडायचं आहे। आता इथं शिलाई लावली तरी चालतं, पण शिलाई लावल्यावर कसं ही वरच्या दिशेला असते ना ही पट्टी, मग ती दिसून येते, म्हणून आपण शिलाई लावायची नाही, डायरेक्ट दुमडून घ्यायचा आणि मग शिलाई मारायची। तर आता इथं ही आय हुकपट्टी करायची म्हणून आपण अर्ध्या इंचापेक्षा थोडीशी कमी मार्जिन ठेवून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे, कारण इथं हुक लावायच्यात आहे या पट्टीला। आता हे गळ्याचं माप घेऊन मी व्यवस्थित भाग कट करून घेते आणि आपल्याला हुकाला आपल्याला घरं कसे तयार करायचे हे पण आपण पाहणार आहोत। आता दोन्ही भाग एकसारखे करून घ्यायचे आणि ह्या ब्लाऊजला मला पायपिंग करायची, म्हणून मी पहिले पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित स्टिच करून पायपिंग करून घेते आणि मग हुकाचे घरं तयार करते। तर हुकाचे घरं कसे तयार करायचे बघा, आता मी दाखवत आहे तुम्हाला। आता ही 5ही हुकाचे व्यवस्थित घरं मी करून घेतलेले आहेत, मार्किंग करून घेतलेले आहे। आता आपल्याला हे शिवायचे आहेत। तर शिवताना मी बघा 5ही हुक मी व्यवस्थित एकसारखी मार्जिन करूनच मी मार्किंग केलेली आहे। आणि आता आपल्याला हे घरं शिवून घ्यायचे आहेत। तर शिवते वेळेस बघा काय करायचं, पहिले व्यवस्थित अल्टर करून घ्यायचं, एकदा दोनदा बरोबर रफ करून घ्यायचं आणि सुईचं नोक खाली ठेवून परत आपल्याला दुसरा हुक तयार करायला घ्यायचा। तर दुसरा हुक मार्किंगनुसार करून घ्यायचा आणि तिथंही आपल्याला सुईचं नोक व्यवस्थित खाली ठेवून त्याला रफ करून घ्यायचं आणि दुसरा हुक तयार करायचा। असे आपण 5 हुक तयार करून पट्टी तयार केलेली आहे।